नमस्कार मित्रांनो, जर भारताच्या इतर राज्यातून लोक स्थलांतरित होऊन महाराष्ट्रात येत असतील, नोकरीची व्यवसायाची संधी त्यांना मिळत असेल, तर मला नाही वाटत की महाराष्ट्रातल्या लोकांना हिंदी सक्तीची आवश्यकता आहे. तर मला असं वाटतं आहे की भारतातील इतर राज्यातील जी लोक आहेत ज्यांना महाराष्ट्रात यायचं आहे, ज्यांना महाराष्ट्रात शिक्षण घ्यायचं आहे, ज्यांना महाराष्ट्रात इथे व्यवसाय करायचा आहे, नोकरी करायची आहे, त्यांना कुठे ना कुठे मराठीचे धडे मिळवण्याची आवश्यकता आहे. तर आज आहे 27 फेब्रुवारी 2026, जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. तसेच माझ्या मराठी बांधवांना मी विनंती करतो की किमान आजच्या दिवशी तरी आपण मराठी सोडून इतर कोणत्याही भाषेचा वापर करू नये. तसेच जे अमराठी लोक आहेत, जे महाराष्ट्रात बऱ्याच वर्षापासून राहत आहेत, त्यांना मराठी येत नाही, तर मी त्यांना आज विनंती करतो की आज जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त तुम्ही किमान मराठीचा मान राखला पाहिजे. 2 नवीन मराठी शब्द शिकण्याचा, 2 वाक्य शिकण्याचा प्रयत्न करा. किमान तेच एक आमच्या भाषेला एक आदर तुमच्याकडून मिळेल. यापुढे तुम्हाला महाराष्ट्रात कोणी त्रास देणार नाही. तुम्ही फक्त इथल्या लोकांचा, इथल्या भाषेचा, इथल्या संस्कृतीचा जो मान आहे तो राखा. धन्यवाद.